अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला। पहिल्या टप्प्यात 46 नगर परिषदा, 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। आचारसंहिता लागू। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं। पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली। राज ठाकरे संतापले। प्रश्नांची उत्तरं देता येत नसतील तर आयोगाचा उपयोग काय? राज ठाकरेंचा सवाल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहितेपूर्वी काही तासातच 220 शासन निर्णय जारी। महापालिकांसह नगर परिषद, नगरपंचायतींवर निधीची उधळण। बदल्या नियुक्त्यांना मान्यता देण्याचे निर्णय। उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर। अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधणार। सरकारनं नुकसान भरपाई दिली की नाही याची माहिती घेणार। सोलापुरातील मोहोळ तालुक्यात केंद्रीय पथकाकडून रात्री अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी। अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानाची माहिती घेतली। बंजारा शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपन्न। अनुसूचित जमातीतून आरक्षणाच्या मागणीवर निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमणार। समिती 3 महिन्यात अहवाल देणार असल्याची माहिती। शिरूरच्या पिंपरखेड गावातील नरभक्षक बिबट्याचा अखेर खात्मा। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शार्प शूटरनी गोळ्या झाडल्या। बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी केली होती मागणी। एकनाथ शिंदे महिलांच्या मनातील मुख्यमंत्री। पुस्तक प्रकाशन सोहळ्यात नीलम गोऱ्हे यांच्याकडून कौतुक। गोऱ्हे यांनी लिहिलेल्या 10 दिशा पुस्तकाचं प्रकाशन। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली। नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला निर्देश देण्याचा कोणताही अधिकार नाही, हायकोर्टाचं स्पष्टीकरण। हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचं निधन। वयाच्या 85व्या वर्षी लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास। हिंदुजा यांच्या निधनानं उद्योग जगतावर शोककळा।